नमस्कार ॲस्पिरंट्स, मी भूषण गोडके तुमचं ब्राईटस्मार्ट अकॅडमी MPSC आणि UPSCमध्ये स्वागत करतो. किरण देसले सरांनी जो MPSC राज्यसेवा 2025 मुख्यसाठी सेल्फ स्टडी प्लॅन सुरू केलेला आहे, तर त्याचा आजचा 63वा दिवस आहे. आपण एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता कशा पद्धतीने कव्हर करायला पाहिजे यासाठी आपण स्टडी प्लॅन बघत आहोत. आतापर्यंत आपलं युनिट 1 आणि युनिट 2 हे कव्हर झालेलं आहे. आता याच्यानंतर जे पुढचं युनिट आहे आपण ते युनिट 3 न घेता आपण युनिट 4 अगोदर घेणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आजचा जो आहे तर 17 जानेवारी 2026. आता हे कव्हर करत असताना हा जो भावनिक बुद्धिमत्तेचा भाग आहे म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, तो कव्हर करत असताना त्याचा बेस काय असणार मित्रांनो? आपलं जे पुस्तक आहे धर्मदर्शन आणि राजधर्म, जे MPSC आणि UPSC GS4साठी स्पेसिफिकली लिहिलं आहे आणि वन स्टॉप सोल्युशन आहे. याच्यामध्ये एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूडचा म्हणजे त्याच्यामध्ये आपण नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता म्हणतो की त्याचा पूर्ण सिलेबस याच्यामध्ये कव्हर केला आहे सेक्शन ए आणि सेक्शन बीमध्ये. रायटर मी स्वतः भूषण गोडके आणि सोबत संपादक किरणजीत देसले सर आहेत. आता यामध्ये आपण भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स कशा पद्धतीने कव्हर करणार आहोत, तर थेट आपण पुस्तकावरून हे बघूया. आता पुस्तकाचं हे कव्हर पेज याच्या संदर्भात जी काही माहिती आहे म्हणजे माझ्या संदर्भात असेल आणि आपण जे कोर्सेस रन करतोय ब्राईट माइंड्स अकॅडमी संदर्भात, तर त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती. यामध्ये एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूडचा आपला कोर्स आहे. कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही ह्या QR कोडला काय तर स्कॅन करू शकतात. कोर्सची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिली. मी स्वतः हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट देखील घेतो. तो कोर्स पण आपला ब्राईटस्मार्ट अकॅडमीवर काय होतोय तर रन होतोय. त्याचा हा QR कोड आहे. त्याचबरोबर माझ्या संदर्भातली ही जी माहिती ती यामध्ये दिलेली आहे. आता हे सुरुवातीच्या पेजेसमध्ये मित्रांनो, इथे जे पुस्तकाविषयीची माहिती दिली आहे त्याच्यात पुस्तकाचा सिलेबस, त्याच्यानंतर पेपरचं स्ट्रक्चर, किती शब्दांमध्ये तुम्हाला काय उत्तरं कशी लिहायची आहेत, त्याचबरोबर पुस्तकाची रचना कशी आहे, पुस्तकाची वैशिष्ट्य आणि त्याच्याबरोबर पुस्तक रेफर करत असताना कसं रेफर करायला पाहिजे, हे सगळे यामध्ये मेन्शन केले आहेत. पहिल्या लेक्चरमध्ये जे आहे तर डिटेलमध्ये आपण या गोष्टी काय केल्या होत्या तर एक्सप्लेन केल्या होत्या. आता थेट आपलं जे काही आपलं 4th युनिट आहे आणि प्रिपरेशनमध्ये आपण जे 3rd युनिट कन्सिडर करणार आहोत त्याच्याकडे आपण काय तर जाऊया. इमोशनल इंटेलिजन्स हा भावनिक बुद्धिमत्तेचा भाग. आता जसं मला सांगितलं होतं मित्रांनो की आपल्या चॅप्टरची जी रचना अशी असते की सुरुवात होत असताना टायटलच्या खाली जी असेल तर आपण कोट जो असेल रिलेव्हंट तो कोट देतो. याचा उपयोग तुम्ही उत्तरात करू शकतात, कन्क्लुजनमध्ये करू शकतात, केस स्टडीच्या आन्सरमध्ये करू शकतात किंवा एसेमध्ये देखील करू शकतात. सुरुवातीला जर आपण बघितलं तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता समजून घेण्याच्या अगोदर पहिले भावना तर समजून घ्यायला पाहिजे. मग नेमकं भावना म्हणजे काय, भावना ह्या मनामध्ये कशा पद्धतीने उद्भवतात, त्या संदर्भातली जी काही बेसिक माहिती, मूलभूत माहिती ती पण आपण या ठिकाणी काय केली तर प्रोव्हाइड केली. ज्याच्यामध्ये आपण भावना असतील, जाणीव असेल, मनस्थिती असेल, मूड ज्याला आपण म्हणजे इमोशन आणि मूड यांच्यामधला बेसिक डिफरन्स काय. बहुतेकदा काय होतं की हे शब्द एकमेकांऐवजी उच्चारले जातात. पण याच्यामधले जेव्हा आपण एथिक्स संदर्भात स्टडी करत आहोत तर त्याचे प्रत्येकाचे आपले जे स्वतःचे त्यांचे मिनिंग आहेत ते माहीत असणे गरजेचे आहेत. याचबरोबर भावनांचे वेगवेगळे जे प्रकार आहेत, मग प्राथमिक भावना, दुय्यम भावना, त्याच्यानंतर पण सकारात्मक भावना, नकारात्मक भावना, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय केल्या तर कव्हर केलेल्या आहेत. आणि हा जो काही सर्कल म्हणजे प्लसचिक्स व्हील्स ऑफ इमोशन, याच्यामध्ये भावना व्यक्तीच्या कशा पद्धतीने बदलत जातात म्हणजे सिंपल भावनांवरून एक कॉम्प्लेक्स भावनांमध्ये ट्रान्झिशन कशा पद्धतीने होत जातं त्याचं स्ट्रक्चर हे याच्यामध्ये काय तर दिलेलं आहे. याचबरोबर निगेटिव्ह भावनांचं महत्त्व काय असतं की किंवा निगेटिव्ह भावना प्रत्येक वेळेस नको का नसतात, त्यांचं काहीतरी स्वतःचं आपलं काही महत्त्व असतं, हे क्रिटिकल ॲनालिसिसमध्ये आपण काय केलेलं आहे तर कव्हर केलेलं आहे. याच्यानंतर मग भावना आणि बुद्धिमत्ता यांच्यामधला परस्पर संबंध कशा पद्धतीचा आहे, मग भावनांची कार्य जी आहेत ती भावनांची कार्य कुठली आहेत, मग याच्यामध्ये परफॉर्मन्सवर त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होऊ शकतो, तो आयाम देखील आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. याचबरोबर मास्लोचा जो गरजांचा पदानुक्रम आहे तो पार्ट पण आपण याच्यामध्ये काय केला आहे तर कव्हर केलेला आहे, जेणेकरून त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा एथिक्सवर होत असतो. आता याच्याच बरोबर जेव्हा आपल्याला भावना या अवांछित कार्याकडे व्यक्तीला घेऊन जातात तर ते कुठकुठल्या अवांछित कार्याकडे घेऊन जाऊ शकतात त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिल्या आहेत. मग या अवांछित भावनांच्या भरात वाहून जाऊ नये व्यक्तीने, म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा काय ठरतो तो भावनिक बुद्धिमत्ता. मग इथं भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना दिली आहेत आणि वेगवेगळी जे काही स्कॉलर्स आहेत त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचं कुठकुठली व्याख्या दिलेली आहेत किंवा व्याख्या केलेली ते देखील आपण या ठिकाणी दिलेले आहेत. कदाचित एखाद्या वेळेस डायरेक्टली त्यांनी प्रश्न विचारला की सॉलेव आणि मेयर यांच्या म्हणण्यानुसार भावनिक बुद्धिमत्ता काय किंवा डॅनियल गोलमन याच्यानुसार भावनिक बुद्धिमत्ता काय, तर अशा वेळेस आपल्याला ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत, ज्या स्टँडर्ड डेफिनेशन्स आहेत ते आपल्याला काय असलं पाहिजे तर लक्षात असलं पाहिजे, जेणेकरून ते आपण उत्तरपत्रिकेवर लिहू शकू. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये कुठले घटक येतात, कुठले घटक येत नाही,
त्याचबरोबर जर बघितलं तर भावनिक बुद्धिमत्तेचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते कुठकुठले आहेत, त्याचे आपण डायग्रॅमॅटिक वेमध्ये देखील काय ते तर प्रेझेंटेशन करून दिलं, जेणेकरून त्याचा उपयोग तुम्ही एक्झामिनेशनमध्ये काय करू शकतात तर करू शकतात. मग इमोशनल इंटेलिजन्सचे वेगवेगळे जे कॉम्पोनंट आहेत, त्या कॉम्पोनंटचे सब कॉम्पोनंट्स कुठले आहेत, ते सब कॉम्पोनंट्स जर तुम्हाला डेव्हलप करायचे असेल ते कशा पद्धतीने करायला पाहिजे. समजा एखाद्या वेळेस प्रश्न विचारला की इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे मोटिवेशन जो आहे, ठीक आहे, तर त्याच्या संदर्भात काय किंवा स्वप्रेरणा ज्याला म्हटलं जातं, तर ते काय आहे त्याचे, आणि जर तुम्हाला मोटिवेट व्हायचं असेल किंवा दुसऱ्याला मोटिवेट करायचं असेल तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. आता जोपर्यंत तुम्हाला मोटिवेशनचे इंटरनल फॅक्टर किंवा वैशिष्ट्य माहीत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या कुठल्या पॉईंट लिहिणार नाही, तर मग अगळपगळच लिहिणं होतं. मग त्याला मोटिवेशन, मग भाषण देणं, काही देणं, या गोष्टी इन्क्लूड असतात, पण ते सिक्वेन्शियली असले पाहिजे. मोटिवेशनचं एक इव्होल्युशन कसं होतं किंवा त्याचं स्ट्रक्चर काय माणसाच्या पर्सनॅलिटीमध्ये, ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने जे मुद्दे आहेत ते मुद्दे त्या ठिकाणी काय तर लिहू शकणार आहात. याचनंतर जर आपण बघितलं की इमोशनल इंटेलिजन्सच्या पुढची एक स्टेप जाते ती म्हणते इमोशनल कॉम्पिटन्स. मग ते इमोशनल कॉम्पिटन्स म्हणजे काय, भावनांची ओळख किंवा समज करायची असेल तर कशा पद्धतीने करून घ्यायला पाहिजे. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये ज्या व्यक्तीकडे असते, ज्या व्यक्तीकडे नसते, मग यांच्यामधला डिफरन्स काय असतो. याचबरोबर जर आपण बघितलं तर भावनिक बुद्धिमत्ता आणि बुद्ध्यांक, ज्याला आपण इंटेलिजंट कोशंट म्हणतो, मग यांच्यामधला फरक काय, सिमिलॅरिटी काय, कुठला कॉम्पोनंट हा जास्त महत्त्वाचा असतो, त्या सगळ्या बाबींचं आपण काय केलं तर सखोल या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील दिले की समजा EQ आणि IQ जर मेजर करायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतात. याचबरोबर जर बघितलं की दोघांचं आपलं जे महत्त्व आहे ते काय आहे, म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता विरुद्ध बुद्ध्यांक. मग भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची काय आहे, तर याच्या संदर्भात मग जे लेटेस्ट काही रिपोर्ट्स असतील किंवा स्टडी असतील ते पण आपण काय केलं याच्यामध्ये तर कव्हर केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंवा बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर नीतिशास्त्र यांच्यामधला जो आंतरसंबंध आहे, तो आंतरसंबंध कसा आहे, कारण हा पेपर जो आहे तर एक प्रशासकाला काय तर नीतिमत्तेने वागण्यासाठीच दिलेला आहे. मग त्याच्या संदर्भात मग इमोशनल इंटेलिजन्स आणि एथिक्सचा आंतरसंबंध काय येतो, त्याचं पण आपण काय केलेलं आहे तर एक सखोल पद्धतीमध्ये याचं विश्लेषण दिलेलं आहे. महत्त्वाचे डायग्राम्स देखील दिलेले आहेत. भारतीय फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञानामधून जे महत्त्वाचे आयाम आहेत ते देखील आपण याच्यामध्ये काय केले तर कव्हर केलेले आहेत. याच्याचबरोबर मग भावनिक बुद्धिमत्ता प्रशासनामध्ये त्याचा रिलेव्हन्स काय येतो. मग प्रशासनामध्ये येत असताना मग मॅक्स वेबरला आपल्याला डावलून चालणार नाही. मग मॅक्स वेबरचं म्हणणं काय आहे भावनांसंदर्भामध्ये ते समजून घेणे गरजेचं आहे. मग ते समजल्यानंतर मग आताच्या कंटेक्समध्ये भावना किती महत्त्वाच्या आहेत आणि मग प्रशासनामध्ये जो बदलणारा भाग आहे तो कशा पद्धतीने बदलतो. आता प्रशासनामध्ये जो बदलणारा भाग आहे तो आपल्याला 6व्या युनिटमध्ये काय तर अभ्यासायचा तर आहेच, पण इथे हा पॉईंट याच्या संदर्भात आल्यामुळे आपल्याला काय ॲटलिस्ट वेबरचं जे काही ब्युरोक्रसी आहे किंवा त्याची जी वैशिष्ट्य आहे ते माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून इमोशनल इंटेलिजन्स प्रशासनामध्ये अप्लाय करताना तो रिलेव्हंट असतो का नसतो इथपासून जे डिस्कशन चालू होतं ते आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. मग नोकरशाही आणि भावना यांच्यामधलं म्हणजे जे आंतरसंबंध आहे तो मॅक्स वेबरने कशा पद्धतीने काय केलं आहे तर एक्सप्लेन केलं आहे. त्याच्यानंतर प्रशासन आणि शासनामध्ये EIचे महत्त्व. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की शासनाच्या कुठकुठल्या प्रोग्राम्समध्ये, रेग्युलेशन्समध्ये, रूल्स रेग्युलेशन्समध्ये इमोशनल इंटेलिजन्सचा उपयोग होतो ते देखील आपण याच्यामध्ये काय केलं तर कव्हर केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की भारतातील EI प्रशासन, कुठल्या राष्ट्रीय उपक्रम, राज्यस्तरीय उदाहरणे आहेत की जिथे ॲप्लिकेशन ऑफ इमोशनल इंटेलिजन्स इन गव्हर्नमेंट स्कीम्स ऑफ प्रोग्राम हा तुम्हाला बघायला मिळतो. नंतर सतत विवेक बुद्धीच्या संकटामध्ये भावनिक बुद्धिमत्तेची भूमिका म्हणजे क्रायसिस ऑफ कन्सायन्स. आता कन्सायन्सचा जो कॉन्सेप्ट आहे तो 6th युनिटमध्ये येतो, ठीक आहे, पण मग त्याच्याचबरोबर इथं भावनिक बुद्धिमत्ते आणि क्रायसिस ऑफ कन्सायन्स म्हणजे सतत विवेक बुद्धीचा जो काही क्रिझिस आहे किंवा संकट येतं तर तिथं आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स कसा मदत करतं किंवा इमोशनल इंटेलिजन्सचे काही लिमिटेशन्स असू शकतात ते आपण क्रिटिकली काय केलं तर कव्हर केलेलं आहे. आता प्रत्येक वेळेस भावनिक बुद्धिमत्ता ही काही चांगलीच असेल म्हणजे तिचं प्रत्येक वेळेस कुठली गोष्ट चांगली नसते. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. त्याच पद्धतीने भावनिक बुद्धिमत्तेची जी की आपण म्हणू शकतो की विश्लेषणात्मक बाजू आहे ती देखील आपण काय केलं ते ठिकाणी कव्हर केलेली आहे. आणि मग त्याचा जो काही वाईट डायमेन्शन असेल किंवा त्याचे जे लिमिटेशन्स असतील भावनिक बुद्धिमत्तेचा तर त्याच्याशी डील करत असताना कशा पद्धतीने करायला पाहिजे तो देखील भाग आपण दिलेला आहे. आता हे AIचं युग चालू झालेलं आहे. AIच्या युगमध्ये लोकांची भावनिक बुद्धिमत्ता बदलत आहेत किंवा मशीन्स असतील ते बुद्धिमत्ता शिकत आहेत. मग तिथे असताना जर अप्लाइड एथिक्सवर जर क्वेश्चन आला तर मग इमोशनल इंटेलिजन्सचा रोल काय AIमध्ये तो देखील भाग आपण काय केला यामध्ये कव्हर केलेला आहे. आणि संबंधित जे उदाहरणं आहेत किंवा कोट्स आहेत ते पण शेवटी आपण दिलेले आहेत. आणि मग UPSCचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन येऊन गेले आहेत त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन पण दिलेलं आहे, जेणेकरून कॅन्डिडेट हे PYQचा काय करू शकतात त्याला रेफर करू शकतात आणि ह्या आधारे जे असेल तर तुमच्या प्रिपरेशनची डायरेक्शन हे ठरवू शकतात. याच्याचबरोबर आपण सरावासाठी जे प्रश्न
दिले आहेत मित्रांनो, ते पण दिलेले आहेत. तुमचं एक युनिट वाचून झाल्यानंतर तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. याला 1 दिवसामध्ये तुमचा हा जो इमोशनल इंटेलिजन्सचा पार्ट आहे, तो त्या ठिकाणी काय तर कव्हर होऊ शकतो. ते वाचून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, की याच्याशी संबंधित असणारा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. इथेच तुम्ही व्हिडिओ थांबवून स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि ह्या प्रश्नाचं आणि केस स्टडीजचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. केस स्टडीचा भाग कधी करायचा आहे, जसं शेवटी आपण 4 दिवस ते केस स्टडीजला दिलेत, त्यावेळेस आपण केस स्टडी डील करू. पण आता तुम्ही युनिट तुमचं चॅप्टर अभ्यासल्यानंतर 10 मार्काचा जो प्रश्न आहे, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मित्रांनो, आपलं हे जे पुस्तक आहे धर्मदर्शन आणि राजधर्म, हे जर तुम्हाला परचेस करायचं असेल आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचं वन स्टॉप सोल्युशन असणार आहे, तर त्याची जी लिंक आहे, परचेस लिंक, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याचबरोबर आपला ब्राईट्समाइंड अकॅडमीमध्ये जो काही एथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूडचा कोर्स आहे, ठीक आहे, तर तोही तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्याच्या संदर्भातली जी काही जी लिंक आहे, कोर्सची लिंक, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट युनिट कशा पद्धतीने आपण अभ्यासलं पाहिजे यासाठी भेटूया. आता आपण थांबू. थँक्यू.